अखंड ब्रह्मांडाचा भार व्हायला जगज्जेता ब्रह्मांड नायक विश्वसृष्टीचे भगवान शेषर आदिनारायण मनमोहन नीलवर्ण मोरपंख हातात गुणात पितांबर धारण गुणात प्रकट झाला निकालानंद आठवा वसुदेव देवकी पती जन्म घेतला तो भगवान श्रीकृष्ण बोला कुंडली कवरते आलो देव पप्पा आलो हा सावळा नीला श्याम साध झाली कन्हैया सावळा नीला श्याम साध झाली कन्हैया सुदामा सका पेल्या आले देवा भेटीला या आले देवा भेटीला या आले देवा भेटया आले देवा भेटया तुला सांगितलं नाही मला कुठं काय सांगितलं असं कसं म्हणून झाले तुला ऐकायचंय सरस्वतींच्या आठ गवळणी आठ माठ करून डोहा न जाता मजुरीच्या बाजारात चालल्यात आणि त्यांचा रस्ता बंद करायचं का देव बाप्पांनी तुला आणि मला सांगितलंय बरोबर आहे पण मी काय म्हणतो माहितीये गवळणी बाजारात जायला निघाले उशीर कशाला चल लवकर किलबिलती पाखरे कोकिळेच्या सवे आली घेऊन पहाट सोनियाची
तुम्ही कलाकारांनी भरलेली गवळा उजळले मेघा आकाशी नववीस पसरले भूमी लगती वाल गगनाची ओलल्या वेळी पानाची सुंदर मोहकाशा सकाळी सुंदर मोहकाशा सकाळी अंबर दिवस रे मोठ्यात अंबर दिवस रे आली गे होडी पहाट डोलियाची रजनी आली गे होडी पहाट डोलियाची नचना गवळ्याच्या पोरी दुधाने भरल्या गाय मोदी साज सावरी चंद्राला तगोरी गोरी आनंदाने यौवनाची आनंदाने यौवनाची फुलली स्पंदने हृदयाची फुलली स्पंदने अगं काय झालं? अगं काय सांगू तुला काय झालं? अगं अशी उदास उदास का गं वाटतेस तारा? उदास नाही तर काही खुश होऊ. आता झालं तरी काय? काय नाही झालं ते विचार. अगं काय झालं ते तरी सांग. बरं आहे तुला म्हणून सांगते हा. बरं बरं सांग. जरी बसली तरी बघवत नाही, उठली तरी बघवत नाही. कोणाला? अजून कोण? माझा आयटम बॉम्ब घरी ठेवलेला आहे. अगं तारा, अगं आता दिवाळी कुठे आली? अगं तो नाही. मग कोणता? माझी सासू. आयटम बॉम्ब. तुझी सासू आणि आयटम बॉम्ब? नाहीतर काय. अगं पण असं झालं तरी काय? अगं नुसती किटकिट असते घरी, काय सांगू तुला. असं बोलतेस? बर. अगं तारा, अगं पोरीनं आपण थाटमाट करू बाजारी चाललोय खरं. अगं पण बाजाराला जायची वाट तुम्हाला एकटीला तरी माहित आहे का गं? अगं ए तारा पुढे. काय करत आहे? अगं एवढी नटून नटून बाजाराला चाललीस खरी. अगं पण बाजाराला जायची वाट तुला माहित आहे का? नाही गं, मी तर पहिल्यांदाच जाते बाजाराला. असं बोलतेस? बरं ठीक आहे. अगं ही कोण गं नवीन? अगं माझ्या बाजूची ती अगं ए हिरा, तुला तरी बाजाराला जायची वाट माहित आहे का? मला नाही. अगं ए चंद्रा, तुला तरी बाजाराला जायची वाट माहित आहे का गं? नाही गं राधे, मला तर मुळीच माहित नाही गं. अगं तुला नाही माहित, तिला नाही माहित, तिला नाही माहित. आपण बाजाराला जायचं कसं? राधे, माझी सख्खी मावशी आहे, तिला बोलून सांगा. बरं बरं ठीक आहे. अगं ए तारा, दे पाहू त्या मावशीला आवाज. हा
बाई राहू दे तुझ्या आणखी काही मावशी यायची नाही आणि आपण काय बाजाराला जायचो नाही. अगं ए चंद्रा आता दूध तूच दे पाहू त्या मावशीला आवाज. नाही बाई मी माझ्या म्हातारीला आवाज देणार. अगं आधीच बाजाराला जायला उशीर झालाय असं बोलून कसं चालेल. दे पाहू आवाज त्या मावशीला. बरं तू म्हणतेस म्हणून देते हा. अगं ए थेरडे थेरडे घे राधा अगं कशाला मग बोलतेस आ अगं म्हाताऱ्याला मांडीवर घेतलाय त्याला पहिल्या धारेच पाचते आणि लगेचच निघून येते बघ. मी याला तोंडावर पडला एक मुखात दाब नाही झालाय. आले हा आले आले गावागावात जावं, आपली रसिक सेवा करावी आणि खऱ्या अर्थानं आपल्यासारख्या रसिकांना कलाकाराच्या कलेला दाद द्यावी. माझ्या लाडक्या रसिक वर्गातून आलेलं पारितोषिक श्री पांडुरंग कांबळे खजिनदार, त्याचप्रमाणे श्री विलास आगरे सदस्य कमिटी, श्री विलास आगरे सदस्य कमिटी व कमिटीचे खजिनदार श्री पांडुरंग कांबळे या दादाकडून संपूर्ण कार्यासाठी 501 रुपयांचं पारितोषिक आले. त्याचप्रमाणे श्री संतोष
आगरे, श्री संतोष आगरे या दादांकडून संपूर्ण कार्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक, त्याचप्रमाणे श्री संदीप चित्तू सनगरे खास शाहिरांच्या आवाजासाठी 101 रुपयाचं पारितोषिक, त्याचप्रमाणे प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी यांचे लोकप्रिय विद्यमान खासदार कोकणचे भाग्य विधाते माननीय नामदार नारायणजी राणे साहेब यांचे कट्टर समर्थक, नारायणजी राणे साहेब दादांचे कट्टर समर्थक, तसेच भारतीय जिल्हा सदस्य कमिटीचे, त्याचप्रमाणे कोंडगावचे उपसरपंच सन्माननीय श्री रवींद्र विष्णू नारकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे आद्विक जनार्दन आगरे, भार्गव प्रकाश राडे, कैवल्या योगेश निंबरे यांच्याकडून संपूर्ण कार्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे कलेचा जाणकार या नमन कलेसाठी खरोखरच एक हौशी कलाकार, एक हौशी रसिक श्री पांडुरंग भानू बनकर गाव चांदोर यांच्याकडून खास शाहिरांच्या आवाजासाठी व आताच्या गीतासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. व त्यांचं म्हणणं आहे की शाहिरांनी आता जे मावशीचं गाणं झालं हे एक गीत स्टेजवरती वन्समोर घ्यायचंय, माझ्या रसिकांचा आग्रह आहे. आणि म्हणून रसिक हो, हे मी गीत स्टेजवरती आपल्या सेवेसाठी घेत आहे. माझ्या चिकन्या मालाला, हे माझ्या ताज्या मालाला कसं गिरायक लय भुलतंय, माझ्या चिकन्या मालाला कसं गिरायक लय भुलतंय. झापूक झुपूक घागरे मलतंय, झापूक झुपूक घागरे मलतंय. बाबा तू झोपलीला का? जरा उठ. बाबा अरे तुला काय सांगू, अहो काकू, अहो पाटीचा बघताय, हो तुम्हालाच बोलती मी, पाटीचा माझी बघता. अहो तुम्हाला काय सांगू, माझा नवरा आहे ना लय वाईटा देतो पिऊन. अरे बाबा घालल्यानंतर सोडत नाही आणि घातल्यानंतर काढत नाही आणि ओढल्याशिवाय मला झोपत पण नाही. शिव्या घालते काम काय भाग घेते का?
झाले वय झालं तोंडात नाही असेल. अगं मावशी ते सगळं सोड. अगं आता तू बोललीस का काय? धरला तर सोडत नाही म्हणजे काय? अगं राजे ती माझ्या नवऱ्याची नाटकं. अरे बाबा धरल्यानंतर सोडत नाही म्हणजे माझ्या नवऱ्याने एखादा हंतरून धरला तर बी मोडा 4 दिवस सुटायचा ना बघ काम नाही धंदा. अगं मावशी काय ना धंदा तुझी एवढे बोल मग कुणी मला रंदा. तुला एक दिवस रंगा बसेल ना तेव्हा कळलं. आला चिवा आला पुढं. मावशी मी काय म्हणते काय म्हणते तू आता बोललीस बघ. काय बोलते मी अगं आता बोललीस बघ. काय अगं घातला अंतर काढत नाही म्हणजे काय? बघितलं रे बाबा बघितलं या हल्लीच्या पोरी अशा मोबाईलवर बघतात खाली भासतात मुलींचं मन कसं होय की नाही. अगं घातल्यानंतर काढत नाही म्हणजे माझ्या नवऱ्यानं एखाद्या अंगातलं घातलं बिमोडा 4 दिवस काढत नाही बघ कुठपर्यंत बोलते मी. होय काय मग तुला काय वाटलं होय काय होय आवड. हे मावशी तुझ्या सोड आणि माझं सांग तू. हा तुला तू सांगतो आता बोललीस बघ काय? वडिलाशिवाय झोपत नाही म्हणजे का? तुला एवढी हौस असते ते माझा अगं मग विचारते फक्त वळल्याशिवाय झोपत नाही म्हणजे माझ्या नवऱ्याला घालण्याची सवय आहे बघ. कसली काय? तुला कसली हौस एवढी शी, अरे माझ्या नवऱ्याला चिरी वळायची सवय आहे बघ. असं बोल. आणि एकदा चिरी वळला की गडी माझ्याकडं मावशी हे काय तुझं वय आहे? या वेळी काही करू शकते तुला काय थांबून तुटले धावाच्या पत्र्याचं मावशी मला धावधुवी बोलायचं काम नाही आहे तुझं. काम नाही काय आज या मी बघ कशी अजून तरुण आहे तू 4 लोक अजून बघतात मॅडम बघ असं बघतो मला. साखरेचा पोता सुईने बसवला आणि मावशीने अख्या गावाला पावडर लावून फसवलं. मी काय 400 रुपयाचा लावला तिने 1000 रुपयाचा म्हणून एवढी पांढरी दिसते होय तुला. अगं राजे तिला आधी पाठी घे आणि तू मला कशाला बोलवलंस ग. अगं मावशी आम्ही साऱ्या पोरी काटमाट करून काहीतरी चाललंय खरं. अगं पण बाजाराला जायची वाट आम्हाला एकीला सुद्धा ठाऊक नाही. या गावाच्या पोत्याला पुढे पुढे आणलंस ना तेव्हा मला आठवण आली त्या माझी तुला. अगं मावशी मी सगळ्यात बोलली की माझ्या शेजारची मावशी आहे ना ती नेहमी जात असते बाजाराला म्हणून तुला आवाज दिला. असं होय बाजारी जातेस पण घेतलं काय नेसलं काय सांगितलं पाहिजे. आता ते काय सांगितलंच पाहिजे. बाबा तुला काहीतरी घेतलं पाहिजे ना बाबा तुला. मग बरं ठीक आहे. अगं पोरीनो तुमच्या माठामध्ये विक्रीसाठी काय काय घेतलं ते सांगा बघूया म्हातारीला. हा सांगा जरा नातू सांगितलं बरं 4 लोक बघतील कोण आहो माझ्यापासून तुला बोलतो. तू चालेल पुढं मला सांगायचं. क्या बात है जवान. हॅलो कट्टर भैया सामंत समर्थक भैया सामंत याचे कट्टर समर्थक शिवसेना विभाग प्रमुख खानावली व दादाचं गाव आहे आगवे श्री अनिल गणपत गुरव आमचे मित्र श्री अनिल दादा गणपत गुरव याचकडून खास शाहिरांच्या गायकीसाठी संपूर्ण नमनाच्या सादरीकरणासाठी 501 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्याचप्रमाणे सुखादेवी ऑरियन्स संघमालक सुखादेवी ऑरियन्स संघमालक बाळादादा राडी हे मात्र मावशीवरती फिदा जाईल दिसतंय. 101 रुपयाचं पारितोषिक आलं व त्यांचं म्हणणं की मावशीला एखादं छानसं नाव घ्यायचंय बाळा राडी. बाळाला हाय तरी कुठं
बटाटा वडा बाळा. आणि बाळारावाने मला मारला खडा कोणी जमला आमचा जोडा. त्याचप्रमाणे तृप्ती यशवंत वाकडे या ताईकडून खास लोकशाहीर पिंट्या भालेकरांच्या आवाजासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी श्री सह्याद्री मार्लेश्वर कला मंच पाडगाव आम्ही त्याचे मनस्विरणे आहोत. धन्यवाद. शिवा इथं मुरतून गेली तो काय घेत असतं कोण सांगणार. सांग ऐकतेस ना मी विक्रीला घेतलंय ताक. नीट आहे ना. ऐकते मी विक्रीला घेतलंय ताक. आता खेळ दे जरा कमरेत ना मग. तुला कोण वापरत नाही बघ. आता कोण झालं भावाचं कोणतं वाटतं कायचं मारायचं खड्डा काय इथं ना. असू द्या म्हणून एवढं बोलले ना खाटा पाडला. आता कोण झालं नको तू काय जेव नको हिच्या वाटत तू आल्याचं पुढे एवढं वीट पण काढशील. सांगा हो सांग काय घेतलं का हिच्या अगं मला तुझ्या अंगाचा वाशी आंघोळ नाही केली 4 दिवस करते. मी की नाही विक्रीला घेतलाय खवा. नीट लक्ष द्या. ऐकते विक्रीला घेतलाय खवा. ज्याला कोणाला हवा त्याला मावशीचाच घ्यावा. आणि बाबा याच्या भावसाला कळलं ना तर पटके पण खावा. राजे आता तू काय घेतस ते सांग. अगं मावशी मी काय घेतला हे तुला ठाऊक नाही बाय. तुला गाई यायचं म्हणजे तू दुधच घेतला असणार. आता कसं ओळखलं म्हणून तेवढी पाठी झाली नाहीतर काय. चल बाजरी चल जाऊ. पहिलं मला सांगा अनिल जोशी कुठे गेले माहित ना. अनिल जोशी कुठे गेले. अहो भावाला साहेबांना काय झालं बोलले माहितीये. येताना मला बाईकवरनं आणलात तर आणलात माझ्या हाताला स्वल्पाटा काढलात तर काढलात. पण भावाला बोलले माझ्याकडं ना बटव्यात पान आहे जरा ते 2 सुपाऱ्या दे. म्हणजे बटव्यातल्या बोलते बाकी काही नाही. त्या भावाला बोलले जरा 2 सुपाऱ्या दे. पण तो बोलतो माझ्या कवळ्यात पण माझ्या खोपडीवरच नाही एवढ्या झाड्या बाबा. आता बाजारी जाते नंतर मला पाठवून द्या सुपाऱ्या बटव्यातल्या नाहीतर काय जाते बाजारी. क्या बात है. एवढा आहे तुम्ही नाही बात आहे.
घेणार माझी आता पिकली. मावशी काय अगं केस बोलते मी. असं बोल. मग तसंच. अगं मावशी जरा नाचून नाचून उठून टाकावलं तरी समोर बसलेली पोरं जरा तुला वाटतील. अगं बाई मी ह्या वयात टाकलं होता माझ्या तुला काय झालं मुरमुर नको पुढे काय तर बोल. मुरमुरी नुसती नाचते आता. जाऊया बाजारी. अगं बाय मी विक्रीला रताळी घेतली बघ. रताळी आणि आता ह्या दिवसात आता रताळी भेटतात मग कधी भेटतात रताळी बघायचे. जरा या पुढे तू पण ये नवीन कोणतरी हा पाळा पाचोळा दिसतोय. कुठं का मावशी होय काय तो रताळी दिसतील. हा पाळा पाचोळा दिसतो. हा बघ इकडं बघ तिला दिसतो बरोबर तुला दिसणार नाही. हा पाळा पाचोळा जरा बाजूला घे. किंवा सगळी रताळीच बघ. माथ्यावर अंडा है पाण्याचा ही चालली डुंगराचा. माथ्यावर अंडा है पाण्याचा चालली डुंगराचा. माथ्यावर अंडा है पाण्याचा चालली डुंगराचा. माथ्यावर अंडा है पाण्याचा चालली डुंगराचा. मथुरेला
हॅलो 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 माझा रसिक हो, माझ्या लाडक्या रसिक वर्गातून आलेलं पारितोषिक ज्यावेळी आपल्यासारख्या रसिक वर्ग या कलावंताला लाभावा आणि कौतुकाची थाप पाठीवरती मारावी त्यावेळी खऱ्या अर्थानं कला सादर करण्याचा एक वेगळा रंग येतो मायबाप. हरीश दादा बेंद्रे खास राज साहेब समर्थक, खास राज ठाकरे साहेब समर्थक हरीश दादा बेंद्रे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे साई सेवा मंडळ मुंबई, साई सेवा मंडळ मुंबई यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे अर्चना कृष्णा वाकडे व प्रियांका जयेश वाकडे या ताईंकडून खास गवळणीसाठी 101 रुपया. त्याचप्रमाणे आमचे मित्र तुरेवाले शाहीर, कणगी तुरातील तुरेवाले शाहीर व वागरण गावचे सुपुत्र शाहीर पिंट्यादादा रेवाळे, शाहीर पिंट्यादादा रेवाळे यांच्याकडून खास लोकशाहीर पिंट्या भालेकर यांच्या आवाजासाठी 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हाच कार्यक्रम 8 मार्चला वागरण गावात आई नवलाई देवी मंदिर मध्ये आहे, तरी या कार्यक्रमाचा पुन्हा एकदा रसिकांना लाभ घ्यावा. त्यांचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी शाहिरांनी संपूर्ण गायकी नवीन द्यायचे, वेगळी द्यायची आहे. तरी आज मी त्यांना शब्द देतो की आज गायलेले एकही गाणं मी त्या ठिकाणी गाणार नाही. धन्यवाद. लोकशाहीर पिंट्या भालेकर आपले मनस्वी ऋणी आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे ही कुठली भाषा? तुला काय समजायचं? काय म्हणतोस काय? अरे वाकड्या, ती काय म्हणतो माहिती आहे? काय म्हणतोस बोल. बाजारात जायला निघाले पण हा त्यांना अडवायचं, तुला ठाऊक आहे ना? काय लागतं? असं कसं म्हणून चालेल? मग त्यांना आपण अडवलं तर आपल्याला भरपूर दही दूध खायला भेटलं नाही. बस पण भाऊ मला काय झेपायचं नाही बघ. तुला नेमकं झेपायचं आहे काय? खायला दे मग. हा खायला एक हो, नंबर. खायला आधी मी कामाला आधी मध्ये असा आहे बापी. रे तू काय म्हणतो माहिती आहे? तुला जमायचं नाही, मला तर मुलीच जमायचं नाही. काम काय केलं पाहिजे? होय होय. हे काम करणार कोण? अरे माझ्या संगतीचा सुद्धा नाही बघ. पेंड्या पेंड्या काय पेंड्या पेंड्या काय डोक्यात पडलं की काय? तो पेंड्या बाबा पेंड्याचा दिवस गेला, आपण मोकळी आली आहे का नाही? अरे पेंड्या नाही पेंड्या पेंड्या. पहिले त्याचं नाव पेंड्या हा असं होय म्हणायचं. होय त्याचं नाव म्हणजे वाणीनं बोंबडा मी पायाचं वाकडा असं तो पेंड्या बरोबर आहे. हे काम करील काय? होय 100% त्याला त्याला बोलून गेलं तर अरे हे पेंड्या वाकड्या माझं नाव आजारी परीचा घडला. अरे वाकड्या माझं नाव आजारी परीचा घडला. माझी चुकली कपिला गाय तिला शोधावं लागलं. 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 वाकड्या माझं नाव आजारी परीचा घडला. वाकड्या माझं नाव आजारी परीचा घडला. माझी चुकली कपिला गाय तिला शोधावं लागलं. माझी चुकली कपिला गाय तिला शोधावं लागलं. या साऱ्या गावात माझी गाय सारी. या साऱ्या गावात माझी गाय सारी. तिची शिंगे वाकडी वाकडी साऱ्या देखणी. तिची शिंगे वाकडी मला तुझ्या देखणी. गाय चुकली वसरू वामलाया लागला. गाय चुकली वसरू वामलाया लागला. माझी चुकली कपिला गाय तिला शोधावं लागलं. माझी चुकली कपिला गाय तिला शोधावं लागलं.
माझी गाय माझी तुझी गाय झालं काय तू मेला आवाज दिलास मला तू मेला तुला काय सांगू काय सांगतोस काय म्हणजे काय सांगतो मेला काय का माझी एकदा बाली गाय चुकली आणि त्याच्यात आवाज दिला आवाज दिल्या बरोबर मेला माझ्या खानामध्ये बाजारी बायकोचा भांडण लागलं तुला आवाज दिला म्हणून तुझ्या बायकोचं तुझं भांडण झालं अरे मेला माझी गाय चुकलेली त्याच्यात तू आवाज दिला बरोबर त्याच्यात माझं बायको म्हणते तुम्ही काय करता काय कुठाय म्हटलं काय नाही त्याच्यात मला तो आवाज दिलाच बरोबर आणि आवाज दिल्याबरोबर माझं बायकोचं भांडण लागलं का म्हणतो याला बायको म्हणते तुम्ही दिवसाच्या घरात असता रात्रीचा मारायला जाता कुठे बरोबर तुझी बायको तुला नाही बोलत काय म्हणते तुम्ही दिवसाच्या घरात आणि रात्रीला मारायला जाता कुठे बरोबर आता मी माझी बायको म्हणते आता वाटलीलाच पाला आता तुम्ही घरातनं बाहेर जायचं नाही तुझी बायको तुला काय याला बोलत अरे ती काय म्हणतो तर ऐक झाला मी याला हात स्वतः पडलाय तू बायको म्हणते आता 12 वाजलीलाय बरोबर तुम्ही आता एकटं कुठे जाता आणि ते आता तेवढ्यात काय म्हणते बायको माझी बायको झाली गलम झाली ती झाली वय तापली आता म्हणते तुम्ही अजिबात घरातनं बाहेर जायचं ना आपण दोघांनी हलकवूया मी ती दगड घेऊन माझ्या चकली मला हाड वगैरे आहे का नाही काय बोलतो अरे बायको माझी म्हणते आपण आता हलकवूया जाऊ नका हलकवूया तरी पण काय माझ्या बायको अशी म्हणते आता 12 वाजलायत ना आवाज नका बाय त्यांचं कामच राहून दे म्हणते अशी म्हणते बायको म्हणते त्याला म्हणून त्यांचे जाऊन दे म्हणजे त्यांचा रस्ता बंद करूया असं म्हणायचं आता तुझी तिकडची भाषेची आवाज काय हलकावतोस काय तू माहिती अब्रू कोणाची घेऊन आलाय अब्रू कोणाची घेऊन आलाय माझी अब्रू कशाला काढतोय मेल्या माझ्या बायकोचं मेल्या माझ्या बायकोचं तुझ्या बायकोचं वजन तुझ्या खांद्यावर माझ्या बायकोचं माझ्या खांद्यावर तुझ्या खांद्यावर अरे मेला तुला काय सांगू माझ्या बायकोला घाणेरची सवय वाच नाही येत माझ्या बायकोचं मला वाटी येईल बायको काय म्हणते माझ्या बायकोला एकदम घाणेरची सवय रे एकदम घाणेरची माझ्या बायकोला सवय काय करते माहिती आंघोळीला गेली हलकवला तुझी बायको आंघोळीला गेली तुझी बायको आंघोळीला गेली अरे मेल्या आंघोळी कवळ गेली आंघोळीला गेली आंघोळीला त्या बायकोन बाहेर असं हलकं ठेवलेलं मला काय माहिती हलकून काय केलं मी म्हणतात चालेल चल म्हणून तुम्ही मला आवाज दिलास तसा ते मी घेतला परत आलो आणि त्याचं माझ्या बायको आंघोळ करत असेल बायको आंघोळ त्याच्या असेल मी जातो अरे बायकोचा अंग वल्ला असं याला अंग सुटायला सोडलं ना घेऊ नको चुकून दे काय चुकून दे बायको चुकून दे कशी मी याला मला घरात घेणार नाही घेऊन आला मग मी जातो आता तुला कशाला बोला माहिती आहे काम आहे पण महत्वाचं आहे अरे मेला मला छोटं नाही चालत रे मेला छोटं नाही चालत ते मला असलं मोठं लागतं आधी छोटं करायचं नंतर मोठं करायचं आधी छोटं करायचं नंतर मोठं करायचं तुला कामगिरी ऐकायची ऐकतं स्वतः संस्थांची आंदोलनाने हात माट करून दोहांना जाता मजुरीच्या बाजारात चालले आहे त्यांचा रस्ता बंद करायचं काम देव पप्पाने आपल्याला कामगिरी सोपवून आपलं मी नाही काम करीन ही कामगिरी तू केलीस ना
आपल्याला म्हणतो नाही, काय म्हणतो नाही गं? ऐक जरा, हा. मी बाई माणसाला लय घाबरतो काय म्हणतोस काय? नाही ना, मला पहिल्यापासून सवय नाही असं म्हणतो. बाई माणूस म्हणजे असं फुलं बघितलं ना की मला थाल मार तुझ्या अंगाची पिलत होती. बाई. ए, पण मी काय म्हणतो माहितीये? आमचा विचार कोण? उच्चार तर मीच आहे शाना कोण? छाना पण मी मग कामगिरी करणार कोण? कामगिरी करणार पण मीच तुला गवळणी बघायचे, तो दाखवतो तो. हा, होय होय या काठीच्या टोकाकडे बघ. याची देवीला वाचायला काय झालं काय? त्याला देवणुकातलं कुठं आणला काय म्हणतो काय? त्याला म्हणतो या काठीच्या भोकात होतो काय अरे ए याला लोकांकडे नाही काठीच्या टोकाकडे बघ. ए, ती जशी काठी वळे तसं लक्ष लावायचं म्हणायचं त्याच्यावर. हा, बोलला. हा, होय. असं बोलतो. खांदवतच काय माझा बनमोला घातला नाही मेला तो बाप आहे, उठून मार तुला. अरे ही काठी ओळख तिकडे बघ ना, तिथे काय बघतो? आपली हाडं बघतोस? हा, बघ. गुदगुदू होते होई आहे. ही दाखवले मेल्या. अरे कुठं? अरे गवळणी अर्धा पाठवतात ना. अरे ती काय बोल आधी लांब झाला वाटतो. याचा तोंडात जीव जायचा. बघ आधी जीवन आहे काय बोल. ये काय? काय झालं बघ? काय झाला? तो गेला की काय? तुझ्या आईला काय सांगतो? तू याला जरा धर, ठेपा लावतो, ठेपा लावतो. लावलाय, ठेपा लावलाय. मान टाकला नाही. जरा चेक कर, आहे काय बघ. पावटा आहे का पावटा? कोणाचा थंडी उडवतो किंवा आता हा? पावटा शेतात शेत आहे का पावटा आहे ना? पण शेतात तुझा तो फुकट आहे घेऊन जा बाबा. काय घेऊन? आहे म्हणतो. इकडं का आयसी या गावाला दाखवतोय? काय दाखवतोय? जिवंत असताना शंका होती, गेला बडं गेला पुढे तरी मला शंका बघा. शंका बेकार असते, इतर बाकीचा बेजार काय पण करा. पण मला ही शंका बेकार असते, कुटुंबाचं वाटवं लावते. दाखवतोय काय दाखवतोय माहितीये काय? तात्याला सांगतोय कापूस ते गेले ना केलं बघ. बघ आधी आहे काय बघ. बघ आधी जीवन आहे काय बघ. संजय काय सलमान खान आहे चालू करून छापा
नाही काय याला एवढं आतमध्ये गेलं. याला यांना जंगली दाखवला आणि त्यात मी आतमध्ये घुसलो आणि घुसलो यावला माझा एक डोंगर घेतला त्याच्यात आतमध्ये घुसलो त्या डोंगराला मला उलपटून टाकला. डोंगर नाही मावशी आहे ती मावशी. लय हुशार आहे बघ. काय म्हणतो काय मी कमी उठला तुझ्यापेक्षा हुशार आहे. जाऊन फक्त विचार काय विचार आणि कुठून लागला तू एवढा आता नाही सोडलं. आम्ही